ते काय माहिती. चल चल कुठे गेली का? कुठं थांबली? चल लाईट मी चाबी कुठं लपवलेली आहे तुम्हाला माहिती आहे का? माझी सिक्रेट जागा आहेत बरं का. दिस इज चाबी. चल गा हाय उघड हे लोक उघड. पाऊस होता पण एवढा नव्हताच. हानीला घेऊन आली आहे. अरे बोला आई आई लई जवळ आहे. आता पावसाळ्याचे ना दरवाजे बी फुगून जातात बरं का. हे तर ठीक आहे लाकडाचं आहे पण याला काय झालं? हे कशाला फुगलंय काय माहिती नाही गाणी. हे कशाला फुगलंय हे माहिती. लई जड लागते बरं का. एवढी जड लागते ना पूर्ण खांदा दुखायला लागतो येता येता. तुला जड नाही वाटत? आई ग मग मी खोटं बोलते वाटतं. असं वाटतंय मला. मी स्वतःलाच खोटं बोलते असं वाटतंय. चल चेंज कर कपडे आणि हात पे धुवून. हां हां शेंगदाणे मक्कीचे दाणे ते त्याच्यासाठी ठेवलेले होते मी. सकाळी संध्याकाळी त्याच्या पप्पांनी आणलेले होते मक्कीचे दाणे. मक्की तर म्हटलं अजून ती येईल आणि मागेल म्हणून मग दिलं. तर साखरू कधी खायचे? साखरू पडलेली त्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशीच आणलेलं होतं पण हिच्या पप्पांनी. त्या दिवसापासूनच अजून खाल्लेलेच नाही आहे. पता नहीं कब खाएंगे. जर चेंज कर आवर ना लवकर बेबी आणि ते कपडे व्यवस्थित ठेवायचं. हां हां जा बेटा. माझी पोरगी एवढी हुशार आहे ना. तर बघा साखरून मी आणलेली आहे आणि कढीपत्ता का मागे येतोय काय माहिती. तर हे बघा छान असे आणलेले मी धुतलेली नाही बरं का. आणि थोडेसे असे झाले वाटतं. आज संध्याकाळी बॉईल करून देते मी आणि देऊन देते यांना. साखरू ग रताडे तर हिला आवडतात. मस्त कडे ते छान लागले. सकाळी सकाळी भाजून दिलं आणि हिच्या पप्पांनी खाल्लं थोडं मी खाल्लं. टेस्टी लागतं. आणि असे पूर्ण मक्कीच राहिली का तेव्हा कच्चे राहून जाते. तसे भाजून नाही खायचे. ते दाणे पाडून घ्यायचे आणि मग खायचे. तेव्हा व्यवस्थित भाजले बी जातात ना मग खायला बी आवडतात आणि पूर्ण भाजले जातात मग कच्चे राहत नाही ते. कसं लागलं? छान आहे ना. अजून मागवून दिले हां पप्पाकडून. तर हनीला आवडले ते दाणे. आणि आमची हनी सध्या डाएटवर आहे बरं का ना ग. डाएटवर आहे ना. हां मग काय खायचं असतं डाएटवर असलं का? दाणे खिचडी भात भाकर गवारची भाकर गवारची भाजी का गवारची भाजी. हां फ्लावर फ्रूट्स हां आणि भाकर आणि डाळ. हां आणि बाहेरचं काय काय खायचं नसतं. कुरकुरे हां चिप्स आईस्क्रीम हं जेलीज
चॉकलेट. लॉलीपॉप, हां चॉकलेट. हां, हे सगळं बाहेरचं जे पण पॅकेजमध्ये आहे ते खायचं नाही, हा ना. हां, तर हनीने डाईटचं प्लॅन केलेला आहे. तर मग म्हटलं आता हनीला बाहेरचं काहीच भेटणार नाही, है ना. तर आता हनी फक्त डाईट करणार आहे, है ना. फ्रूट्स खाणार आणि व्हेजिटेबल्स, हां, डाळी डुळी जे पण आहेत ते घरातलं, बाहेरचं नाही खायचं, हां. ठीक आहे. हां, तर असं चाललं आहे हनीचं. आता थोड्या वेळात क्लासला जाईल. आणि बाहेर काय गोंधळ येते मला नाही माहीत. नुसतं कच लावताना. आणि हे बिल्डिंगवाले पण नुसतं आता समोरची बिल्डिंग बांधली जाते तिथं नुसतं सारखं दिवसभर पॅ 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 असतं. माणूस शांततेने घरामध्ये झोपू पण शकत नाही, असं झालं आता. टिफिन संपवलाय. फक्त बॅगनी ओली अरे अरे बॅग ओली पाहिली तर बघ. बॅग ओली. पाऊस येतोय गाईज आणि हनीला सोडायला जाते मी. अगं माझा मोबाईलवाला तुला किती भारी भारी लागले बेटा. ओलेचे पाय कसे भारी भारी लागले. हो. चल चल पटपट, वेळ झाला. वेळ झाला ढिंका वेळ झाला. तर गाईज साखरू बॉईल करून घेते. हनी काय इकडे काय चाललंय. नको आवाज नको दे, राहू दे. अय्यो लय कडक आहे, तर यांना कट करावं लागते असं वाटतंय. कारण की कुकरमध्ये मावत नाहीये एवढे कडक. आता मावले. तर चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता बॉईल करायला ठेवले. तर ज्या दिवशी खायचं होतं त्या दिवशी नाही खाल्लं आणि आज उकडते. असंच असतं माझं. तर विसरून गेली होती गाईज मी, म्हणून आज आठवण आली. म्हटलं चला बनवून घेऊया म्हटलं. तर उकडून देते मस्त आणि मग त्याच्यानंतर मग हनीचे पप्पा बी येऊन जाईल आणि जेवणासोबत मग खाऊन घेते. रताळे शिजता येतोवर मी भाजी कापून घेते. कारण की सकाळी टिफिनला लागेल. दोडके आणले होते हनीच्या पप्पांनी, नाही तर मग असेच पडून राहतात ना. आणि सकाळी लवकर म्हणजे धावपळ जास्त होऊन जाते ना, मग मला आवडत नाही. भाजी कापा मग परत स्वयंपाक करा म्हणजे खूपच जास्त वेळ जातो त्याच्यामध्ये. मग रात्रीच करून ठेवायचं आणि मग टेन्शन राहत नाही. पटपट भाजी होते आणि एका साईडला भाजी आणि एका साईडला पोळ्या होतात ना.
अर्ध्या तासमध्ये सगळं होऊन जातं. म्हणून रात्रीच ओके करून ठेवायचं गाईस. सकाळी मस्त असे दोडके बनवून दिले हनीसाठी आणि हनीच्या पप्पांसाठी. तर आज काय झालं तुम्हाला सांगते. सिलेंडरवाला आला आणि मला माहीतच नव्हतं की म्हणजे 900च्या वर तर राहतातच, पण किती आहे ते नव्हते माहीत. मग दिले मी जेवढे म्हणजे हनीच्या पप्पांनी जेवढे पैसे काढून दिलेले होते तेवढे देऊन टाकले मी. मग जास्त कमी असले होते ते दादा म्हणजे देऊन देतील परत किंवा सांगतील. तर तो नेहमी तो माणूस असा करतो माहिती आहे का तुम्हाला. सिलेंडर डिलेवरीवाला येतो, कॅश ऑनवाले पैसे मागतात ना, वरून 20 रुपये खातात ते. तर माझं म्हणणं असं आहे की त्यांना पेमेंट भेटत नाही का. लोकांकडून 20-20 रुपये गोळा करून खातात ते. दिवसातनं किती पैसे घेत असतील तर विचार करा तुम्ही. एका सिलेंडरवर जर एका डिलेवरीवर जर 20 रुपये खात असतील ते लोक, दिवसातनं किती पूर्ण दिवस होतो डिलेवरी करायला त्यांना सिलेंडर डिलेवरी करतात ते. तर 2दा असं झालेलं आहे. आता मी ऑनलाईन बुकिंग करणार आहे आणि त्याच्यानंतरून जर मागितलं त्यांनी ना तर भांडणच करेन मी, त्याला सांगणारच आहे. नाही तर मग त्या ऑफिसला जाईल, त्या मॅडमांना विचारेल मी कसले पैसे घेतात हे. त्याच्या पहिले 2 वर्षापूर्वीच तिकडं राहायची मी, दुसरीकडे राहायची. त्याला चांगलं सुनावलेलं होतं मी. ऑनलाईन केलं आणि तो सांगायचा मला की ऑनलाईन म्हणजे 20 रुपये द्यावा वरचे. मग त्याला सांगितलं, म्हटलं ऑनलाईन दिले पैसे कसले वरचे 20 रुपये. तो सांगायचा की 20 रुपये वरती चढवायचे 20 रुपये. आता सिलेंडर म्हटल्यावर तर म्हणजे सगळे जे आहेत ते डिलेवरीवाले ते घरपोच सोडतात ना, दारापर्यंत सोडतात ना, मग त्यांना पेमेंट भेटतच असेल. तर असे बेकार लोक आहे ना, लुटून खाणारे लोक निघालेले आहेत, खरंच सांगते. आता पुढच्या वेळेस मी ऑनलाईन करणार आहे तेव्हा बघते मग तो मागतो का माझ्याकडून पैसे. म्हणजे बोलत नाही ना ते, जास्तच त्यांच्याकडून जास्त फायदा घेतात लोक, असे झाले. त्याला आता पुढच्या वेळेस दाखवते त्याला मी. असे बेकार लोक असतात. आणि त्याला विचारलं मी किती पैसे, ती पावतीवर होतं पण ती पावती थोडीशी अशी फाटलेली सारखी होती. ते पैसे जे होते ना ते अर्धे असे फाटलेलं तिथं. मग त्याला विचारलं मी किती पैसे. मेसेज येतो मोबाईलमध्ये, पण मोबाईल त्यांच्याकडे होता आणि ते फोन नव्हते उचलत, कारण की फोन त्या ऑफिसमध्ये जमा असतोय. ₹20 रुपयेचा प्रश्न नाही आहे, पण दरवेळेस येतात आणि ते मागतात पैसे, ते नाही आवडत मला. आता 20 रुपये पण खूपच मोठी गोष्ट आहे ना. आपला माणूस का फुकटचं दुसऱ्यासाठी कमवायला जातो का. त्यांना किती मेहनत करावी लागते ते त्यांना माहिती आहे. यांना रिकामचोट लोकांना काही माहिती आहे दुसऱ्यांचे पैसे खायला 20 रुपये 10 रुपये करतात ते. काही चांगल्या गोष्टीसाठी जर मागत असेल पैसे तर द्यायला हरकत नाही ना. ते दरवेळेस येतात आणि पैसे मागतात मूर्खासारखे. 20 रुपये द्या 10 रुपये द्या, 20 रुपये द्या 10 रुपये द्या, असे करतात. आता नेक्स्ट टाइम बघते मी त्याला. आता एकाला त्याच्यासोबत येतो ना, तो त्याला चांगलं सुनावलेलं होतं मागच्या वेळेस. तो आता मध्ये म्हणजे डिलिव्हरी करायला येतो तो, पण गाडी चालवतो तो. आणि सिलेंडर सोडायला घरपर्यंत म्हणजे मध्येपर्यंत दारपर्यंत तो दुसरा येतात. तो जास्त शहाणा झाला आहे आज. त्याला पुढच्या वेळेस बघते मी आता. लोकांकडून पैसे मागून खायला चांगलं वाटत असेल का. त्यांना पेमेंट भेटतो ना त्याचा. का बरं फुकटचे पैसे खायचे दुसऱ्यांचे. आपले माणसं एवढे राबतात पाण्या पावसाळ्याचे कामं करतात.
मेहनत लागते ना त्यांना पैसे कमवायला. फ्रीचे थोडी येतात का 10-20 रुपये तरी. आज माझं पूर्ण डोकं फिरलेलं आहे त्या माणसावर. मीच पागल आहे, व्यवस्थित चेक नाही केलं. मी फोन लावण्यामध्ये बिझी त्यांना. आणि OTP असते, OTP येत तो ते बी नाही घेऊन गेला. तो OTP बी नाही घेऊन गेला, फक्त पैसे घेतले आणि निघून गेला. त्याला म्हटलं मी परत फोन करेल तुम्हाला, ऐकलं नाही, निघून गेला तो. असे बेकार लोक असतात. आता पुढच्या वेळेस त्याला बघते मी चांगले. काय करावं आता. शेवगे आहेत, पण आता शेवगे रोजच सारखे शेवगे होऊन गेले आमचे. आता दरवेळेस सणीचे पप्पा जातात शेवगे आणता, भेंडी आणता, शेवगे आणता, भेंडी आणता. आता भेंडी आहे, उद्या दोडके करते. कशाला 2च आहे दोडके, तर एवढी भाजी पुरेल का? नाही पुरणार. थोडी भेंडी कापून देते आणि भेंडी. तर गाईच रताळी खायला या. आणि आमची आणि काय खाते सापावानी, सापसारखं काय आहे, काय काय आणते हे. दोरीसारखं आहे, दोरीसारखं आहे. काय जेली कसं बनतं, छोटं वालं कसं पॅकेट येतं तसं आहे. हां का. तर गाईच चला रताळे खायला या. शिजले मस्त पैकी. एवढे गोड नाही या, पूर्ण फिके फिके वाटतात. थांबू देते. कसं चांगलं आहे, चांगलं आहे. खा. तर काय काय खूप गोड असतात, हे एवढे गोड नाही आहे. थोडे चांगले आहे बटाटे. आणि म्हणते बटाटे पहिल्यांदा खाते ना. याचं वरचं चांगलं नाही लागलं मला. हे काढून खातात बेटा याला, पण मी तुला अशीच देते. छान आहे ना, भारी. अरे थोडं थोडं नाही ना, मोठा घास घ्यायचा का थोडा. हे थोडे थोडे घास खाणारे असतात ना, ते असेच बारकेच राहतात वाटतं मला तरी. जे जास्त मोठे मोठे घास खातात ना, त्यांचीच तब्येत चांगली असते. तर जे पण बारके लोक आहेत ना, त्यांनी असं मस्त तोंड भरून भरून खा. बाई साहेब. तर हनीने माझं ऐकलं फायनली गाईज. ना ग खा. कैसा लगा? अच्छा लगा. पप्पा येतील आता, आणि आम्ही पहिलेच बसून गेलो.